महानगरपालिका स्थापन झाली 2009. त्यानंतर सातत्याने दोनदा इथे जे सत्ताधारी होते, सत्ता ज्यांनी उपभोगली, ते या वसई विरार शहराचा, नगरपालिकेचा कोणत्याही प्रकारचा ठोस असा विकास करू शकले नाही. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमदार, खासदार आज जनतेमध्ये जाऊन मिसळताना दिसत आहेत. वसई विरार महानगरपालिकेचा दौरा करताना आम्ही सध्या गाठलेला आहे पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांना. सौरा साहेब, प्रहार न्यूज लाईनमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक होते, 15 तारखेला मतदान आहे. मतदारांचा भाजपला प्रतिसाद मिळतोय, पण समोर बहुजन विकास आघाडीचं आव्हान आहे. या आव्हानाकडे नेमकं तुम्ही कसं बघताय? निश्चितच आम्ही कोणत्याही पक्षाला कमी लेखत नाही, परंतु बऱ्याचशा जमेच्या गोष्टी ह्या आमच्याकडे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील, त्याचबरोबर केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब असतील, यांच्या माध्यमातून जी काय प्रचंड कामं झालेली आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही सर्वसामान्य मध्यमवर्गीय ह्या सगळ्या जनतेला गृहीत धरून त्यांच्या विकासासाठी उत्तम प्रकारच्या योजना ह्या गेल्या 11 वर्षामध्ये राबवलेल्या आहेत. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की जेव्हापासून वसई विरार महानगरपालिका स्थापन झाली 2009, त्यानंतर सातत्याने दोनदा इथे जे सत्ताधारी होते, सत्ता ज्यांनी उपभोगली, ते या वसई विरार शहराचा, नगरपालिकेचा कोणत्याही प्रकारचा ठोस असा विकास करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचं जे अपयश आहे हे प्रचंड आहे, दाखवण्यासारखं जे दिसतंय. आणि त्याचबरोबर गेल्या 1.5 वर्षामध्ये जेव्हापासून लोकसभेची निवडणूक झाली, त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली, इथे 2 आमदार निवडून आले आणि एक झपाट्यानं एक विकासात्मक कामं होऊ लागले आहेत, ती दिसू लागलेली आहेत. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमदार, खासदार आज जनतेमध्ये जाऊन मिसळताना दिसत आहेत. आज आमदार दिसत आहेत इथे. यापूर्वी आमदार कधीच जनतेला असं दिसले नव्हते. आणि त्यामुळे आम्हाला जो आश्वासक बदल आहे, जी सकारात्मकता आहे आणि जनतेचा जो भरभरून प्रतिसाद आमच्या सर्व उमेदवारांना मिळतोय, आम्ही खात्रीने सांगू शकतो की वसई विरार महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टी महायुती जिंकणार. लोकसभेला भाजपला राज्यात फारसं यश मिळालं नव्हतं, पण पालघरची जागा तुम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकला होता. त्याच्यानंतर विधानसभेला जिल्ह्यामधल्या 6 पैकी जवळपास 5 जागा महायुतीने जिंकल्या. वसई विरार क्षेत्रातले 3 आमदार भाजपचे निवडून आलेत, महायुतीचे निवडून आलेले. हेच चित्र पालिका निवडणुकीत दिसेल असा विश्वास वाटतोय. निश्चित प्रचंड विश्वास वाटतोय. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे की लोकसभेला बाकी महाराष्ट्रामध्ये चित्र होतं. पालघरमध्ये निश्चितच महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडून आलो. आणि ज्या प्रकारे विरोधकांनी आरक्षण आणि संविधान यांचे मुद्दे पुढे करून अफवा पसरवल्या, लोकांमध्ये गैरसमज निर्माण केले, परंतु अल्पावधीत ते त्यांचे सर्व गैरसमज गेले. जनतेला समजून चुकलं आणि त्याचा परिपाक आणि जनतेने त्यांचीच चूक सुधारली आणि त्यामुळे महायुतीच्या भरभरून जागा पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या. पालघरमध्ये सुद्धा 5 जागा निवडून आल्या. आणि निश्चितच त्यामुळे आश्वासक बदल हा सगळीकडे होताना दिसतोय. आणि आम्ही प्रचंड सकारात्मक आहोत की ह्या सगळ्यांचा परिणाम आणि भारतीय जनता पार्टी महायुती जी आहे ती विकासासाठीच काम करते. जनतेला समोर ठेवून जनतेच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा वसई विरार महानगरपालिकेमध्ये प्रचंड अशी प्रलंबित कामं आहेत, गैरव्यवहार झालेले आहेत. आता जनता त्याला कंटाळलेली आहे. त्यामुळे आम्हाला काही करण्याची गरज नाही. जनताच आता इथला बदल घडवणार. वसई विरार शहर खूप मोठं आहे. त्या तुलनेत इथल्या रुग्णांची सुविधा अतिशय दुरावस्था या ठिकाणी दिसून येते. म्हणजे इथल्या रुग्णांना पार मुंबई किंवा गुजरातला पाठवायला लागतंय. तुमची सत्ता आल्यानंतर या सुविधामध्ये कशा प्रकारे बदल दिसतो? गेल्या अनेक वर्षापासून इथे स्वतःचं मोठं टर्शियरी हॉस्पिटल हे नव्हतं. जी काय होते ते छोटे हॉस्पिटल 4 ते 5 आहेत. आणि इथे आजही
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पी-एच-सी आणि सब सेंटर कार्यरत आहेत. त्यामुळे ठोस आरोग्याच्या ज्या उपाययोजना आहेत त्या होत नव्हत्या. गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण बघतोय की मोठ्या हॉस्पिटलला मंजुरी मिळालेली आहे. साधारणतः 250 कोटीचं हॉस्पिटल असणार आहे. टर्शियरी केअर हॉस्पिटल असणार आहे. त्यातला पहिला 25 कोटीचा हप्ता हा महानगरपालिकेला मिळालेला आहे. जागा निश्चिती झालेली आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्टीची जिल्हा परिषदेचे जे पी-एच-सी, सब सेंटर ज्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये चालू होते, त्या सगळ्यांच्या बाबतीतला अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या बैठकीत घेतला. आम्ही सगळेजण, आमदार, मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित होतो आणि तात्काळ त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्रजींनी निर्देश दिले, की त्या सगळ्या जागांसकट त्या महानगरपालिकेला वर्ग करा आणि त्यामुळे मला वाटतं, की इथली आरोग्याची जी सोयी-सुविधा आहे, ते निश्चितच लवकरच दूर होणार आहे. अर्थात थोडासा वेळ लागणार, परंतु ज्या प्रकारे 30-35 वर्षामध्ये इथल्या सत्ताधाऱ्यांनी आरोग्याच्या बाबतीत, जनतेच्या बाबतीत जी हेळसांड केली, ती अतिशय दुर्दम्य आहे. ती व्हायला नको होती. परंतु भारतीय जनता पार्टी, महायुती म्हणून आम्ही निश्चित जनतेकडे जे लक्ष देतोय, राज्य सरकार लक्ष देतंय आणि म्हणूनच इथे आरोग्याची सुविधा मिटवण्यासाठी निश्चितच ठोस प्रकारची पावलं सरकार उचलतंय. वाड्यामध्ये एक नुकतीच अशी घटना घडली आहे, की एका शाळकरी मुलीला, हिंदू मुलीला नमाज पठण करायला लावले. एक खासदार म्हणून या घटनेकडे कसं बघताय? तुमचा पक्ष हिंदुत्वाचा अजेंडा पुढे करतोय आणि तुमच्याच मतदारसंघात अशा घटना घडतायत. खरं तर अशा प्रकारच्या घटना घडायला नाही पाहिजेत. प्रत्येकाचा धर्म, कोणत्याही धर्मामध्ये अशा प्रकारचं लिहिलं नाही. कोणताही हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई कोणताही जो धर्म आहे, त्यांनी आपापल्या धर्माच्या ज्या नियमानुसार राहावं, काम करावं, पूजेच्या ज्या काही आचरण पद्धती आहेत त्या कराव्यात. परंतु दुसऱ्याला त्याची जबरदस्ती करता कामा नये. जर अशा प्रकारचं कुठे होत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही आहोत आणि अशांच्या विरोधात एक दंडात्मक कारवाई केली पाहिजे, ह्या मताचे आम्ही आहोत. वसई विरारमध्ये फिरताना असा एक अंदाज येतोय, की इथे मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष पेटवण्याची एक हालचाली सुरू आहे. खासदार म्हणून याकडे कसं बघताय? आणि हा संघर्ष होण्याआधीच थांबवण्याचे तुमचं कसं नियोजन असेल? खरं तर प्रस्थापित जे सत्ताधारी होते, त्यांच्याकडून अशा प्रकारचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु इथली जनता आता सुज्ञ झालेली आहे. त्यांच्या जे काही अशा प्रकारच्या कावेबाजपणा जो आहे, जे समाजामध्ये तेढ निर्माण करणं, भाषिक प्रांतवाद निर्माण करणं, ह्याला आता जनता समजून चुकलेली आहे. इथे परंपरेप्रमाणे प्रस्थापित मराठी लोकं आहेत, कोळी लोकं आहेत, आगरी लोकं आहेत. त्याचबरोबर जो तिसरी पिढी ही इथे येऊन स्थायिक झालेली अशा उत्तर भारतीयांची पिढी आहे, साऊथ इंडियाची सुद्धा पिढी आहे. त्यामुळे सगळे लोकं इथे गुण्यागोविंदाने राहतायत आणि साहजिकच व्यवसायाच्या निमित्ताने, रोजगाराच्या निमित्ताने, कामधंद्याच्या निमित्ताने ते इथे आलेले, स्थायिक झालेले आहेत आणि आम्ही ह्याच्यामध्ये कोणताही भेदभाव करत नाहीये. आम्हाला सगळेजण इथे एक भारतीय म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि त्यांच्या दृष्टिकोनातून जो काही बदल करायचा आहे, जो काही विकास करायचा आहे, जो काही सोयी-सुविधा पुरवायच्या आहेत, त्यासाठी आम्ही काम करतो. त्यामुळे अशा प्रकारचा भाषिक प्रांतवाद निर्माण करणं हे जे प्रस्थापित राजकारणी करतायत ते अत्यंत चुकीचं आहे. जनता त्याला धडा शिकवेल. पालघर जिल्ह्याला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पण इथे हव्या तशा अजून पर्यटन सुविधा निर्माण झालेल्या नाहीयेत. तुमच्या माध्यमातून या सुविधा निर्माण करण्यासाठी भविष्यात काय उपाययोजना केल्या जातील? निश्चित तुम्ही म्हणताय ते अतिशय खरं आहे. पालघर जिल्ह्याला 112 किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा आहे आणि ह्याच्यामध्ये साधारणतः एक 15 गावं अशी आहेत, जी चांगली डेव्हलप झालेली आहेत आणि अजूनही 15 गावं अशी आहेत, जी आपण डेव्हलप करू शकतो. समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला गड किल्ले आहेत. काही चांगल्या म्हणजे नेत्रसुखद अशा गोष्टी आहेत, ज्यांचा समावेश करून आपण एक टुरिझम सर्किट हा तयार करू शकतो. निश्चितच आम्ही ठरवतोय, इथला जो काय मुंबई, ठाण्यामधला जो काय रहिवासी आहे, तो वीकेंडला दादरा, नगर हवेली, सेल्वास इकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु एक वीकेंड डेस्टिनेशन म्हणून पालघर जिल्ह्याचा त्याला चांगला उपयोग होऊ शकतो. जवळ त्याला पोहोचू शकतं आणि या समुद्रकिनाऱ्यावर अनेक अशा अमर्याद संधी ह्या आहेत
आम्ही निश्चितच त्याच्यासाठी एक धोरणसुद्धा तयार करतोय. मागच्या काळामध्ये मी पार्लमेंटमध्ये या टुरिझम इंडस्ट्रीविषयी प्रश्नसुद्धा उपस्थित केला होता, निवेदन केलं होतं. केंद्र सरकारसुद्धा त्या बाबतीत अतिशय सकारात्मक आहे आणि म्हणून रोजगार उपलब्ध व्हावा, स्वयंरोजगार निर्माण व्हावा आणि एक टुरिझम इंडस्ट्रीजने एक वेगळं नाव कमवावं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे मोठे-मोठे प्रकल्प पालघर जिल्ह्यामध्ये येऊ घातलेले आहेत. वाढवण बंदर असेल, बुलेट ट्रेन येते, DFCC आलेली आहे, डहाणू नाशिक रेल्वे होते, समृद्धीला जोडणारा मार्ग होतोय. त्यामुळे ह्या अनुषंगाने टुरिझम इंडस्ट्रीला अनन्यसाधारण हे महत्त्व येणार आहे आणि त्यामुळे त्या बाबतीत आम्ही अतिशय सकारात्मक आहोत. निवडणूक प्रभारी म्हणून तुम्ही या क्षेत्राची जबाबदारी सांभाळता आहात. हे सांभाळताना मतदारांना सामोरे जाताना तुम्ही नेमकं कोणतं व्हिजन घेऊन सामोरे जाता आहात? आमचं व्हिजन एकच आहे, ते म्हणजे विकासाचं. कारण ज्या पद्धतीने इथल्या जनतेचा विकास व्हायला पाहिजे होता, सुनियोजित पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता, तो दुर्दैवाने होऊ शकला नाही. इथे फक्त बिल्डिंग उभ्या राहिल्या, परंतु बिल्डिंगचं OC नाही, CC नाही, मीटर नाही, त्याला पाणी नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक बिल्डिंग मागच्या काळामध्ये आपण बघितलं, की त्या न्यायालयाच्या निर्णयामुळे तोडाव्या लागलेल्या आहेत. त्यामुळे इथला रहिवासी हा घाबरलेला आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचं कोणतीही घटना होऊ नये. रहिवाशांची सुद्धा काळजी घेतली जाईल. इथल्या ज्या काही सोयी-सुविधा आहेत, त्यासुद्धा निर्माण केल्या जातील. साहजिकच राज्य सरकार सकारात्मक आहे, केंद्र सरकार सकारात्मक आणि जर इथली महानगरपालिका हे भारतीय जनता पार्टी महायुतीने जिंकली, तर एक ट्रिपल इंजिनचं सरकार इथे येईल आणि अतिशय वेगाने म्हणजे तिप्पट गतीने इथला वसई विरारचा विकास होईल, हे मी दाव्याने सांगतो. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते खासदार हेमंत सौरा. ट्रिपल इंजिन सरकार आल्यानंतर वसई विरार महानगर क्षेत्राचा विकास तिप्पट वेगाने करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन साक्षीसह मी सुहास शेलार, प्रहार न्यूज लाईन, वसई.